नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्या। बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचं आवाहन। थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकली, आता माझं ऐका। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे। मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती। तर महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। खाओ पेड़ मत गिनो। ठीक है ना, राऊत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण, 10 लाख गाड्यांनी मराठे मुंबईमध्ये येणार, तर काही जण पायी येत 26 तारखेला मुंबईमध्ये पोहोचतील। मराठा आरक्षणासाठी आता जरांगेंचा चलो मुंबईचा नारा। त्याला मी अंतरवालीपासून निघतो सकाळी, 10 लाख गाड्यांची नोंद आहे। त्याच्यानंतर 48 तासात म्हणजे 24 तासात ती शिथिल होती। त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी निघतोय आम्ही। मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक दिशेने काम करतंय, फडणवीसांचं वक्तव्य। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल। मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत, योग्य कामं सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत असाही विश्वास व्यक्त। समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीने चालली। कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू, सरकार प्रयत्नशील। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही। वास्तविक एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करतं। सलीम कुत्ता कुणाच्या सहीनं तुरुंगाबाहेर आला, गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपी बाहेर कसा येतो? गृहमंत्री कोण होते? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं, भाजपने चौकशी करावी आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल होतं। गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तरुणावर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं। बडगुजरचा गॉडफादर कोण हे राऊतांनी स्वतःच सांगितलं। गृहमंत्री पदावरून नितेश राणेंचा निशाणा, तर बडगुजर सिर्फ एक झाकी है, राऊत का जेल जाना बाकी है असाही इशारा। बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस। सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी। वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू अशा शब्दात महेंद्र दळवींची शाखा अभियंत्याला धमकी।